नमस्कार श्रोतो, मी तुमची गॉसिप गर्ल आज वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. स्माइल एफएम 90.8 रेडिओ स्टेशन अकलूजवर. मंडळी, सध्या आपण रोटरियन्स सोबत गप्पा मारतोय. म्हणजे काय की बाबा, रोटरीचा इतिहास काय आहे, रोटरीमध्ये ते केव्हा आलेत आणि त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल काय आहे आणि त्या कार्यकालात त्यांनी काय काय महत्वाची कामं केलेत, असा सगळा इतिहास, असा सगळा लेखाजोखा बघतोय. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये आपल्यासोबत वेगवेगळे रोटरियन्स आहेत. आणि आता आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ते म्हणजे ऍडव्होकेट दीपक फडे. तर सगळ्यात पहिलं मी दीपकजी तुमचं स्वागत करते स्माइल एफएम 90.8 रेडिओ स्टेशनवरती. खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. तर सुरुवातच इथून करूयात की तुम्ही रोटरीमध्ये कधी आला आणि तुमचा अध्यक्षपदाचा कार्यकाल कधीचा आहे? मी 2009 साली रोटरीमध्ये आलो. माझे मित्र अमय होरा बरं. यांनी मला इन्सिस्ट करून 2 वर्ष तो मला इन्सिस्ट करत होता. हा. 7-8 पर्यंत त्यानं बऱ्याच वेळा मला माझी मागं लागला, पण मी काही जॉईन करायची माझी तयारी नव्हती. 2009 साली मी जेव्हा जॉईन झालो हा. तेव्हा आमच्याकडे रोटरीमध्ये साधारण एक 15 ते 20 मेंबर फक्त होते. आज रोटरी आजच्या स्थितीला अशी रोटरी पोहोचली की 50 मेंबर आहे आम्ही. क्या बात आहे. आणि 2009 साली जेव्हा मेंबर मी झालो त्यावेळेस मला रोटरीची काही एवढी काही माहिती नव्हती. पण एक मित्र, सगळ्यांची ओळख, बऱ्याच जणांची ओळख होती, पण तिथं जी जाऊन अटॅचमेंट झाली हा. ती विसरणं म्हणजे कधी विसरू शकणार नाही. क्या बात. आणि 2022-23 या साली मी रोटरीचा अध्यक्ष झालो. ओके. आणि या 2009 ते 2022 पर्यंत मी रोटरीच्या डायरेक्टर बॉडीमध्ये भरपूर काम केलं. बरं. म्हणजे मी 6 वर्ष रोटरीचं ट्रेजरर म्हणून काम केलं. मेन म्हणजे फायनान्स काय असतो, कसं काम केलं पाहिजे आणि रोटरीचं काम फायनान्समुळे किती थांबू शकतं आणि किती काम चालू शकतं, हे जे मला एक बऱ्यापैकी माहिती मिळाली. आणि ह्या सगळ्या लेखाजोखा माहित असल्यामुळं मी 2022-23 साली जेव्हा अध्यक्ष झालो त्यावेळेस मला लक्षात आलं की आपल्याला किती खर्च करायचे पैसे आणि किती आपल्याला काम करता येईल. त्यानंतर जसं मी 2022-23 ला अध्यक्ष झालो त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. अगदी. कोरोना काल म्हणजे नेमका त्यावेळेस कोरोनाची परिस्थिती अशी होती की त्यावेळेस बाहेर निघता येत नव्हतं. हो. आणि 22-23 ला अशी परिस्थिती आली की सगळं मार्केट पूर्ण ओपन झालं सगळं. अगदी. आणि आता काय आपल्याला किती काम करायचंय, म्हणजे सगळ्यांपुढं काम करायची परिस्थिती प्रत्येकाची वेगळी होती अशी. अगदी. त्यामुळे असं आम्ही काय केलं की शाळांसाठी एक वेगवेगळ्या प्रोग्राम्स किंवा लोकांना त्यावेळेस बरेच जण आजारी पडायचे आणि ब्लड नसायचं, मग आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतले भरपूर मोठे. त्याच्यानंतर एक त्यावेळेसच रशिया युक्रेन वॉर चालू झाला. मग त्यावेळेसच आम्हाला रशिया युक्रेन वॉर बद्दल आम्ही बरेच लोकांना जागरूक व्हावे तेव्हा आपल्या देशावर त्याचा काय परिणाम होतो त्यासाठी आम्ही बरेच प्रोग्राम घेतले. बरोबर. त्यातील एका प्रोग्राम बद्दल आपण मगाशी बोललो होतो, मोना, तर ते काय असतं सांगाल का? आपण काय मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली हा एक त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्यामध्ये काय होतं की आपण एका शाळेमध्ये आम्ही आपले शिवरत्न शिक्षण संस्था आहे त्यांचे नॉलेज सिटी आहे, नॉलेज सिटीला आपण हा कार्यक्रम घेतला होता. आपण विविध क्षेत्र, विविध फॅकल्टी मधले विद्यार्थी आपण निवडले होते आणि त्याच्यामध्ये आपण असे वेगवेगळे देश तयार केले. जसं युनायटेड नेशन्स असेंब्लीमध्ये वेगवेगळ्या देशांचं रिप्रेझेंटेशन असतं, सेम त्या पद्धतीनेच आपण हे रिप्रेझेंटेशन केलं. त्यांची वेशभूषा, त्या त्या देशाची वेशभूषा असं घालून वगैरे सगळं आपण केलंय. ही माहिती म्हणजे हे बघण्यासाठी पण तुम्हाला युट्यूबवर जर मोना टाकला अकलूज रोटरी क्लब तर तुम्हाला ती माहिती बघायला मिळेल. आपण पूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे त्या गोष्टीचं. तसंच त्यामध्ये काय होतं की ज्या विद्यार्थ्यांना आपण जे 5-5 विद्यार्थी आपण निवडले होते असे आपण 6 देश तयार केले. भारत, रशिया, युक्रेन, इराण, इराक, पाकिस्तान, चायना असे 7 देश आपण तयार केले की ह्या वॉरचा इम्पॅक्ट ह्या देशांवर आणि आजूबाजूच्या जगात किती होऊ शकतो आणि ह्याच्यामुळे किती आपल्याला त्रास होऊ शकतो, इकॉनॉमिक कंडिशन मध्ये किती फरक पडू शकतो, पॉलिटिकल डिस्टन्स म्हणजे डिफरन्स आणि डिस्टर्बन्स किती होऊ शकतो, ह्याबद्दलची माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आपण घेऊन हा प्रोग्राम केला विद्यार्थ्यांमध्ये ही माहिती जास्तीत जास्त पोहोचावी. आजकाल काय होतं की विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती मिळत नाही किंवा त्यांना ते वाटतं वॉर दुसरीकडे चालू आहे, आपल्याला काय फरक पडतोय, पण आपल्या देशात ह्या गोष्टीचा किती त्रास होतो ही माहिती मिळावी आणि ह्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो. हा एक रोटरी इंटरनॅशनलचा एक प्रकल्प आहे की दरवर्षी प्रत्येक शाळेत किंवा कॉलेजमध्ये ह्या घ्यायलाच पाहिजे
आणि बरेच जण राबवत नाहीत, पण आपल्या अकलूजनं हे दुसरी का तिसरी वेळ आम्ही राबवला होता. क्या बात आहे. खूप कमालीची गोष्ट आहे. म्हणजे बरोबर म्हटलात, की विद्यार्थ्यांना माहित नसतं किंवा माहित जरी असलं तरी विचार येतो. विद्यार्थीच काय सर्वसामान्य जनतेला सुद्धा असंच होतं, की माझ्या देशात कुठे वॉर चालू आहे, बाहेरच्या देशात चालू आहे, मला काही फरक नाही पडत. आणि काय फरक पडतो हे माहिती जाणून घेणं किंवा याची जाणीव असणं हे खरंच गरजेचं आहे आणि आताच्या तरुण पिढीला याची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. पण तरुण पिढी म्हटलं की अजून एक खूप महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे एन्व्हायरमेंट. तर तुम्ही एन्व्हायरमेंट प्रोग्राम बद्दल सुद्धा मगाशी सांगत होता, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? एन्व्हायरमेंट प्रोग्राम मध्ये काय होतं की जसं वर्ष चालू होतं जुलैमध्ये, तर 1 जुलै हा एन्व्हायरमेंट डे आहे, नॅशनल एन्व्हायरमेंट डे आहे. तर त्या दिवशी रोटरी क्लब काय करतं की जास्तीत जास्त पर्यावरण पोषक काय वस्तू असतील किंवा काय प्रोग्राम्स असतील ते राबवायचा प्रयत्न करतात. त्यामध्ये आम्ही काय करतो की जास्तीत जास्त झाडं लावण्याचा मानस असतो आमचा, की आता सगळीकडे आज गव्हर्नमेंट पण हे सगळ्यांना सांगते बाबा एन्व्हायरमेंट विषयी झाडं लावा करा. पण अशा एनजीओ पण ह्यांनी जर ह्या प्रकल्प करायचा विचार केला तर हे सगळ्यात चांगलं आहे, की पर्यावरण पोषक आहे आणि त्यावेळेस आपल्याकडे पाऊस पण असतो, म्हणजे वर्षा ऋतू चालू होतो आणि ह्याच्यामुळे कसं झाडं जगून निघतात. तर आम्ही एक साधारण 500 झाडं लावायचा आमचा माणूस त्यावेळेस होता आणि आम्ही 500 झाडं लावले. पण आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये कुणाला 10 कुणाला 20 असं झाड लागते तसे आम्ही सगळ्यांना दिले. काय काय वेळेस आम्ही असे म्हणजे रोडचं सुशोभीकरण सुद्धा अकलूजमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी झाडं लावलेले आहेत आणि त्यांचं पोषण पण झालेलं आहे. तसंच आम्ही रत्नत्रय इंग्लिश मिडियम स्कूल सदाशिवनगर इथेही आम्ही जवळजवळ 100 ते 150 झाडं दिली आम्ही. पण त्यांना ती फळांची झाडं पाहिजे होती, तर आम्ही त्यांना फळांची झाडं देऊन आणि त्यांनी चांगलं त्याचं पोषण करून आज झाडं खूप छान वाढलेली आहेत. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही फॉलोअप पण ठेवताय, ह्याच्यावरून कळतंय. कारण की फक्त झाडं लावून चालत नाही, ते झाडं पण जगवायला पाहिजे. झाडं प्रत्येक जण लावतात, परंतु जगवायचं काम मात्र कोणी करत नाही आणि त्याचा फॉलोअप घेताय तुम्ही, हे मला फार आवडलं. आता तुम्ही सांगितलं की जुलैमध्ये सुरुवात होते आणि त्या दरम्यानच जून जुलैच्या दरम्यान आपल्या इथे तुकाराम महाराजांची पालखी येते, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही बोलला होता, तर आपल्या श्रोत्यांना सांगाल का ते? जुलैमध्ये आपल्याकडं तुकाराम महाराजांची पालखी येत असते. तर प्रत्येक रोटरी अध्यक्षाला ह्याचा मान मिळतो की सेवा देण्याचा मान मिळतो. तर आपल्या रोटरीमध्ये पहिल्यापासूनच प्रथा आहे की त्या वर्षी पालखी येणार, ज्या दिवशी पालखी येणार त्या दिवशी आपण मेडिकलची व्यवस्था देतो, तसंच फूड पॅकेट देतो. तर दरवर्षी आपले हे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे आणि आपण नेहमी आपल्याला सेवा द्यायची, रोटरीची सेवा संस्था असल्यामुळं आपण हे सगळं काम करतच असतो. पण माझा एक विषय असा आहे की मला 2 वेळा मान मिळाला. एक तर जुलैच्या फर्स्ट पहिल्या आठवड्यात मिळाला आणि दुसऱ्या वर्षी जून मध्ये पालखी आली आणि वर्ष रोटरीचं बदलतं जुलैमध्ये, त्यामुळे मला जून मध्ये पण दुसऱ्यांदा त्याचा मान मिळाला आणि हा विशेष आहे. आज इतक्या वर्षात कोणालाच मिळाला नाही पण मला मिळाला. क्या बात आहे. म्हणजे तुमच्यासाठी खूप जगात भारी अभिमानाची गोष्ट आहे. अगदीच अगदीच. तर हे तुमचे काही किस्से होते, याही पलीकडे जाऊन काय सांगावं असं वाटतं का? तसंच कोरोना काळात बऱ्याच जणांना रक्ताची फार कमी होती. अगदी. तर आपण आपल्या भागात बऱ्याच जणांना ब्लड डोनेशन करा म्हणून यासाठी आपण प्रवृत्त केलं होतं आणि आपण एक रेकॉर्ड केलं त्या वर्षी 180 बॉटल रक्त गोळा केलं. आणि त्यासाठी आपल्याला रोटरी डिस्ट्रिक्टनं म्हणजे 313 डिस्ट्रिक्ट आमचा, त्यासाठी आपल्याला अवॉर्ड पण मिळाला होता. तर चांगला एक छान प्रोजेक्ट झाला. त्याच्याबरोबर आपण बऱ्याच जणांचं ब्लड टेस्ट असं आहे, साधारण आम्ही 500 लोकांचे ब्लड टेस्ट केले. त्याच्यामध्ये शुगर, हेमोग्लोबिन, WBC, परत तुमचं कॅल्शियम, अशा बऱ्याच जणांचे टेस्ट करून बऱ्याच जणांमध्ये असे जवळजवळ 500 लोकांमध्ये आम्हाला असे 40-50 लोक सापडले की ज्यांना शुगर आहे, त्यांचं कॅल्शियम कमी आहे. एक फायदा झाला सगळ्यांचा त्यामुळे. अगदीच खूप भारी कार्यक्रम करता तुम्ही आणि खूप छान वाटतं तुमचे एक्सपिरियन्सेस ऐकून किंवा तुमच्या कार्यकालात प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक अध्यक्षाने ना त्यांच्या कार्यकालात काही ना काहीतरी वेगळं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे समाजाला तर फायदा झालेलाच आहे, त्यासोबतच विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा तुम्ही खूप चांगलं काम करताय. तर खूप खूप धन्यवाद आपल्या समस्त स्माइल एफएम परिवारातर्फे. अजून तुम्हाला काय बोलावंसं वाटलं तर शेवट जाता मला एक शेअर करायचंय की रोटरी क्लब अकलूजनं डिस्ट्रिक्टचे इव्हेंट असतात, एक ट्रेनिंग सेमिनार असते किंवा काय असे प्रोजेक्ट असतात की त्याच्यामध्ये एका क्लबला सामावून घेतलेलं असतं की त्या क्लबनं ते सगळं ऑर्गनाईज करायचं.
तर मला माझ्या वर्षी मला डिस्ट्रिक्ट टीम ट्रेनिंग सेमिनार म्हणजे DTTS हा प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा एक मान मिळाला होता. तर त्यावेळेस अकलूजमध्ये अकलूजच्या क्लबनं पहिल्यांदाच अकलूजच्या बाहेर जाऊन हा प्रोग्राम आखला आणि एकदम यशस्वीपणे पार पाडला. त्यावेळेस आम्ही डिस्ट्रिक्ट टीम ट्रेनिंग सेमिनार म्हणजे काय असतं की जे डिस्ट्रिक्ट आमचा डिस्ट्रिक्ट आहे 3132 त्यात जी जिल्हे आहेत आमचा एक साधारण त्यावेळेस 88 क्लब होते. तर 88 क्लब मध्ये अध्यक्ष सेक्रेटरी असतात आणि त्यांची टीम असते. तर 3132 ला पण जसं डीजे असतो, डीजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असतो, डिस्ट्रिक्ट गव्हर्नरला त्यांची टीम असते. ती साधारण 250 ते 300 लोकांची टीम असते. मग त्यांना एक ट्रेनिंग असतं. मग ते ट्रेनिंग होस्ट करायचा चान्स मला मिळाला. तर ते ट्रेनिंग आम्ही बारामतीला होस्ट केलं आणि इतक्या सुंदररित्या होस्ट केलं की आमचं एक रेकॉर्ड केला आम्ही. 240 ट्रेनिंग साठी आले ते मेंबर्स. ते असं कधी होत नाही, नेहमी 180-200 पर्यंत आकडा असतो. तर आम्ही 240 मेंबर्सला आम्ही ट्रेनिंग दिलं आणि एक सुंदर असा प्रोग्राम आम्ही तिथं आखला होता आणि झाला, यशस्वी झाला प्रोग्राम. म्हणजे जे नुकतेच रोटरी क्लब मध्ये आलेले त्या सगळ्यांचं ट्रेनिंगचा प्रोग्राम. रोटरीचे डायरेक्टर असते ते. म्हणजे जसं रोटरी क्लब मध्ये बॉडी असते डायरेक्टर बॉडीची, सेम तसं डिस्ट्रिक्टची बॉडी असते. पण त्यांनी सगळे पास्ट प्रेझिडेंट असतात, प्रेसिडेंट झालेले असतात आणि त्यांच्या नंतर मग ते डिस्ट्रिक्टवर काम करतात. त्यांची ट्रेनिंग असते. अच्छा, बरोबर. दरवर्षी ट्रेनिंग असते प्रत्येकाची. म्हणजे पदभार सांभाळण्यापूर्वीची ट्रेनिंग. क्या बात आहे. म्हणजे सोपं नाहीये खरं तर रोटरी क्लब मध्ये येणं इतकं सोपं असलं तरी पण तिथे अध्यक्ष पदापर्यंत पोहोचण्यासाठी जसं की आपल्याला पूर्वीच्या प्रत्येक रोटरीयननी सांगितलं की 3 वर्षापूर्वीच ठरलं जातं की रोटरीयन अध्यक्ष कोण होणार आहे आणि ते 3 वर्ष हा कार्यकाल काय करायचं आहे, काय करायचं नाही, कसं सांभाळायचं आहे, हे सगळं खरंच खूप भारी आहे. म्हणजे एवढं मॅनेजमेंट मला नाही वाटत अजून कोणत्या संस्थेमध्ये असेल. एवढं सगळं भारी मॅनेजमेंट आपल्या रोटरी क्लबमध्ये होतं आणि त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे आपल्या अकलूजमध्ये असा क्लब आहे आणि या क्लबची माहिती लोकांपर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही खूप छान माहिती सांगितली. जाता जाता अजून काही तुम्हाला बोलायचं असेल, आपल्या श्रोत्यांना सांगायचं असेल तर? रोटरी क्लब अकलूज हे आज 42 वर्ष पूर्ण झाले. मी 41 अध्यक्ष होतो आणि आज जवळजवळ 44 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर 41 वर्ष एखादी ऑर्गनायझेशन चालणं हे फार अवघड गोष्ट आहे. आज कुठलंही सोशल ऑर्गनायझेशन चालायचं म्हणलं तर एवढं सहजाशी चालत नाही, किंवा त्यांना कशाच्या गोष्टी शॉर्टेज होतं किंवा काय होतं किंवा काही कारणाने ते बंद पडते, डिफरन्सेस निर्माण होतात, त्यामुळे बंद होते. पण तसं रोटरी क्लब हे अजूनपर्यंत इतके सुरळीतपणे, जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा 20 मेंबर होते, आज 50 मेंबरवर आहे. म्हणजे वाढ आहे पण कमी नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस रोटरीमध्ये एखादा प्रोग्राम आखायचा असतो त्याच्यामध्ये इतकं बारीक बघितलं जातं की प्रोग्राम आपण कुठलाही कोणाला किती पब्लिक ऍट लार्ज म्हणजे किती पब्लिकला ह्या गोष्टीचा महत्वाचा इम्पॅक्ट होईल ह्याचा खूप विचार केला जातो. क्या बात आहे. खूप भारी. म्हणजे तुमचं हे ऐकूनच मला वाटतं की किती दिवस एखाद्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागत असेल आणि किती लोकांची मदत त्यामध्ये लागत असेल. कारण की सहजता कधी कधी आपल्याला पैशांची मदत पटकन होते, परंतु तितकी मदत ही मनुष्यबळाची होत नाही. आणि मला वाटतं आपल्या रोटरी क्लबमध्ये हेच होतं की फ्रेंडशिप आणि सर्व्हिस याच्याच बेसिसवरती आपलं रोटरी क्लब चालतं. त्याच्यामुळे भारी आहे. तर पुन्हा एकदा मी तुमचे धन्यवाद मानते ऍडव्होकेट दीपक फडेजी. तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि तुमच्या कार्यकालात जे काही झाले चांगल्या गोष्टी, तुम्ही जे काही केले आणि जे काही तुम्हाला 2 वेळा तुकाराम महाराजांच्या पालखीची सेवा करण्याचं, आपल्या वारकऱ्यांची सेवा करण्याचा जो काही मान प्राप्त झाला त्याबद्दल माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्माइल FM 90.8 यांनी मला बोलवले त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तर मंडळी, भेटूयात अशाच गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.